हॅलो स्टुडंट, गुड इव्हनिंग. तर आपण पाठीमागच्या पिरियडमध्ये काय स्टार्ट केलं गेलं की आपले जे ट्रेंड्स आहेत, पिरियॉडिक ट्रेंड्स, मॉडर्न पिरियॉडिक टेबलबद्दल जे सांगितले जातात की व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आपण गुणधर्माविषयी माहिती पाहायला लागलो. मग आजच्या पिरियडमध्ये कशाविषयी माहिती बघायचं आहे, जसं आपण पाठीमागच्या पिरियडमध्ये जे ट्रेंड बघायला लागलो की ज्याच्यामध्ये आपण स्पेशली कोणत्या बाबी बघितल्या की पिरियॉडिक ट्रेंड दॅट इज 3. Firstly, valency. Second, atomic size. And last one, metallic and non-metallic characters. मग त्याच्यामध्ये पाठीमागं आपण व्हॅलेन्सीबद्दल खूप डिस्कस केलं गेलेलं आहे. परंतु आजच्या पिरियडमध्ये आपल्याला स्पेशली हाऊ टू डिटरमाइन ॲटॉमिक साईज ऑफ ॲटम ऑफ अन एलिमेंट. दुसरा एक आपल्याला जो पिरियॉडिक ट्रेंड आहे म्हणजे ग्रुपबद्दल असेल ते आपल्या नंतरच्या पिरियडमध्ये डिस्कस करायचे. आज फक्त आपल्याला कशाबद्दल डिस्कस करायचे, पिरियॉडिक ट्रेंड. म्हणजे आवर्ती कल आधुनिक आवर्त सारणीमध्ये कशा प्रकारे निश्चित केला गेलेला आहे. हाऊ टू डिसाइड द पिरियॉडिक ट्रेंड इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल स्पेशली बाय ॲटॉमिक साईज, अणूचा आकार. मग त्याच्यामध्ये पहिलाच क्वेश्चन आपल्याला बी तयार व्हायला पाहिजे की हाऊ टू डिटरमाइन ॲटॉमिक साईज. जसं आपण आपल्या अवतीभोवती हे जे युनिवर्स पसरलं, स्प्रेड आउट झालं गेलेलं आहे, खूप फास्ट आहे. जसं की आपण ॲटॉमिक स्ट्रक्चरची कंपॅरिझन आपण आपल्या युनिव्हर्सशी बी करू शकतो की जसं की सगळ्यात सेंटरला जर पाहायला गेला तर सन आहे. सूर्याच्या भोवती आपण जर पाहायला गेल्या तर वेगवेगळ्या कक्षेत काय होतात, प्लॅनेट्स रिव्हॉल्व केली जातात. सेम ॲज इट इज फॉर्ममध्ये आपल्याला कुठे पाहायला मिळते की इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड ॲट स्पेसिफिक ऑर्बिट फ्रॉम इट्स न्यूक्लियस. बट हाऊ टू डिसाइड ॲटॉमिक साईज ऑफ ॲटम ऑफ एन एलिमेंट, अणूचा आकार कसा निश्चित केला जाईल. Because atomic you have also seen previously standard. काय पाहिलं आपण पाठीमागच्या क्लास 9 मध्ये सुद्धा की ॲटॉमिक साईज और स्पेशली आपण जर पाहिलं गेलं की साईज और व्हॉल्यूम इट इज द मोस्ट फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ मॅटर. हे बारकाईने लक्षात की अणूचा आकार सुद्धा मूलभूत अशा प्रकारचा गुणधर्म असू शकतो. जसं आपण फॉर एक्झाम्पल सॉलिड, लिक्विड और गॅसियसमध्ये बघतो. आकाराच्या बाबतीत त्याची डेन्सिटी असेल, सॉलिडच्या बाबतीत असेल आकार छोटा असेल परंतु त्याच्यामध्ये त्याचं डेन्सिटी किंवा त्याचे मॉलिक्युल्स असतील किंवा ॲटम्स असतील व्हेरी क्राउडेड टू इच अदर, खूप गर्दी केलेली असते, खूप चिटकले गेले असतात जवळ. मग तसंच लिक्विडला थोडे फार हवे असतात आणि गॅसियसला त्याच्यापेक्षा कंपॅरिझन केलं गेलं तर खूप दूर असतात. परंतु आपला आकाराच्या बाबतीत सांगते की व्हॉल्यूम और साईज इट इज द मोस्ट फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ मॅटर. हे पाहावं लागेल. इट मीन दॅट साईज ऑफ ॲटम इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. म्हणजे आकार आपल्याला काय करू शकतो, साईज असू शकते त्याच्यावर आपण एक प्रकारे जर विचार केला गेला तर त्रिज्या त्रिज्या ही काय केली जाऊ शकते, दर्शविली जाऊ शकते, इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. पण ॲटॉमिक रेडियस म्हणजे आपल्याला आता सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न पडायला पाहिजे, व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक रेडियस और हाऊ टू डिटरमाइन ॲटॉमिक रेडियस और ॲटॉमिक साईज. मग त्याच्यावर आपल्याला त्याचे एक फायनली आपल्याला तिथपर्यंत काय करता येईल त्याची एक डेफिनेशन एक फायनली आपल्याला क्लिअर करावं लागेल. तिथं आपल्याला बारकाईने एक एक्झाम्पलही घ्यायचं परंतु एक डेफिनेशनच्या फॉर्ममध्ये काय असतं त्याच्यावर आपल्याला काय विचार करावा लागेल. फॉर अँड आयसोलेटेड ॲटम, लक्ष द्या पण हा शब्द खूप महत्वाचा आहे. हा सुरुवातीचा विसरला गेला, पुढचं पूर्ण कंप्लीट जरी लिहिलं तरी ती अगदी इनकम्प्लीट होऊ शकते डेफिनेशन. फॉर अँड आयसोलेटेड ॲटम, अणूचा संपूर्ण आकार विचारात घेतला असता. आयसोलेटेड म्हणजे टोटल, एकूण, संपूर्ण. देन हे हा सुरुवाती इनिशियल जी स्टार्टिंग आहे ते तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा त्या डेफिनेशनच्या फॉर्ममध्ये केली गेलेली नाही तशी, परंतु हे आपल्याला लक्षात असू द्या की फॉर अन आयसोलेटेड ॲटम द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस ऑफ ॲटम, लक्षात घ्या, द डिस्टन्स बिटवीन दी न्यूक्लियस ऑफ ॲटम अँड न्यूक्लियस, द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस ऑफ ॲटम म्हणजे अणूचा जो गाभा आहे किंवा केंद्रक आहे
and its outermost shell known as atomic size. काळजीपूर्वक लक्षात घ्या. For an isolated atom, the distance between nucleus of atom and its outermost shell. How to decide outermost shell? मग आता तुम्हाला माहिती आहे कशा प्रकारे निश्चित करता येईल, परंतु स्पेशली आपण एक एक्झाम्पल घेऊया. इट्स अ न्यूक्लियस ऑफ ॲटम. मग बरेच जण काय करतील, हे सेंटर इथपासून इथपर्यंत, कारण आपण मॅथमॅटिक्समध्ये बघतो, जॉमेट्रीमध्ये पाहायला गेलं तर त्रिज्या कशी ठरवली जाते. सर्कल असेल, जो परिघावर डायमीटरवर जी आपण लंब टाकतो किंवा जी रेषा असेल त्याला तुम्ही काय म्हणतात, त्रिज्या म्हणतात. परंतु हे टोटली रॉंग ठरेल जर तुम्ही अशा प्रकारे जर निश्चित केली गेली तर. आपण डेफिनेशनच काय सांगितली गेलेली की फॉर अन आयसोलेटेड ॲटम, एकूण अणूचा विचार घेतला असता, डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस ऑफ ॲटम टू इट्स आउटरमोस्ट शेल. जसं आपण फॉर एक्झाम्पल हायड्रोजन घेतला, आता ॲटॉमिक नंबर वगैरे सांगायची रिपीट गरज नाही पडायला पाहिजे. देन फॉर अन आयसोलेटेड ॲटम, सेंटर मीन डिस्टन्स बिटवीन, दोघांच्या डिस्टन्स बिटवीन दी सेंटर ऑफ ॲटम ऑर न्यूक्लियस ऑफ ॲटम. तर अणूचा केंद्र इथंच आपण ग्राह्य धरलं, इथपासून ते बाहेरच्या कक्षेपर्यंतची जी बाहेरची कक्षा असेल तिथपर्यंत आपण काय म्हणू, आर म्हणू. काय म्हणू, स्मॉल. जसं फॉर एक्झाम्पल आपण दुसरं जर ग्राह्य धरलं गेलं, हे सेंटर. जसं आपण सोडियमच्या बाबतीत जर पाहिलं गेलं, सोडियम 11 ॲटॉमिक नंबर आपल्याला पाठ पाहिजे. देन फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, बिकॉज के, एल अँड थर्ड ऑर्बिट एम. आणि याची कुठवर झाली, फक्त के ऑर्बिट पर्यंत. म्हणजे केंद्र काय व्हायला, सॉरी ती त्रिज्या काय व्हायला लागली लक्षात घ्या. परत पुन्हा कन्फ्युजनमध्ये पडण्यासारखा आहे मुद्दा हा, कारण आपण सेंटर डिस्टन्स बिटवीन दी न्यूक्लियस ऑफ ॲटम टू इट्स आउटरमोस्ट शेल, दॅट इज कॉल्ड ॲटॉमिक साईज. त्याला तुम्ही काय म्हणाला, अणूची त्रिज्या म्हणाला. परत पुन्हा आपला पिरियडिक ट्रेंड बघायचा आहे. लगेच मॉडर्न पिरियडिक टेबलकडे हा ट्रेंड, ह्याचं फीचर एकदम कशा स्वरूपामध्ये इंडिकेट केलं गेले त्याच्याशी तुलना करावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याला काय केले गेले, सॉरी अजून एक त्याच्यामधला एक प्रश्न राहिला, म्हणजे आपण कोणतंही एखादा कन्सेप्ट असेल, केमिस्ट्रीमधली असेल किंवा इथं आपण जर पाहिलं की ॲटॉमिक साईज म्हणजे इट्स अ व्हेरी मोस्ट फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ मॅटर. पदार्थाबद्दल खूप महत्त्वाची असू शकते, मूलभूत प्रक्रिया ही फीचरच्या बाबतीत. मग त्याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की व्हॉट इज द युनिट ऑफ ॲटॉमिक साईज. कारण एकक आपण लगेच लावतो, कोणती वस्तू घ्यायची असेल तर त्याला आपल्याला एकक असतं, युनिट असतं. त्यामुळे आपल्याला हाऊ टू विच इज द युनिट ऑफ ॲटॉमिक साईज. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर पिकोमीटर, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये पीएम सुद्धा म्हणतो आपण. काय म्हणतो, पीएम, पिकोमीटर. इट इज द युनिट ऑफ ॲटॉमिक साईज. एक्झामला विचारलं जाऊ शकतं, 2 मार्कला एक्झामला विचारले गेले. बोर्ड एक्झाम जर तुम्ही जर पाठीमागचे क्वेश्चन पेपर जर टॅली केले गेले तर, कारण आपला सिलेबस आहे, टीचिंग चालू आहे, परंतु ते एक्झामला कोणत्या स्वरूपामध्ये किती मार्कला विचारलं ते लगेच चटकन टॅली व्हायला पाहिजे. ओके स्टुडंट, आपल्या डेफिनेशन लक्षात घेतली. परत पुन्हा व्हॉट इज द युनिट ऑफ ॲटॉमिक साईज, पिकोमीटर. इट इज अ युनिट ऑफ ॲटॉमिक साईज, बट इट इज अ व्हेरी स्मॉलर युनिट ऑफ, म्हणजे हे जर आपण तुलना जर केली गेली, पिकोमीटर इट इज स्मॉलर दॅन नॅनोमीटरपेक्षा, बिकॉज 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12. आपण जर त्याची व्हॅल्यू जर काढली गेली तर मीटर, 1 पिकोमीटर मीन्स हाऊ मेनी, ही मायनसमध्ये व्हॅल्यूज आहे. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर. हे आपल्याला बारकाईने लक्षात घ्या की ही एक क्वांटिटी एक माहीत असणं गरजेचं, परंतु जनरली आपल्याला डेफिनेशन आणि त्याचं युनिट कोणतं हे पहा. ओके स्टुडंट, नेक्स्ट अनदर वन, सम एलिमेंट्स आर गिवन ऑन बोर्ड अँड सम रेड आय. आपल्याला काही काय दिले गेले, काही मूलद्रव्ये दिले.
आणि त्यांची काय दिलेली त्रिज्या दिली कशामध्ये पिकोमीटरमध्ये. आता रिपीट सांगायची गरज नाही पडायची. व्हॉट इज द युनिट ऑफ ॲटॉमिक रेडियस? दिस इज पिकोमीटर. इट इज द युनिट ऑफ ॲटॉमिक रेडियस. नेक्स्ट अनदर वन, सम क्वेश्चन गिवन बिलो ऑन दिस टेबल. काही प्रश्न दिले गेले की जो वरती जो तक्ता दिला गेला आहे त्याच्यावरती विचारले गेले. कारण मी सुरुवातीलाच सांगितले की आपण जी प्रॉपर्टी बघतो कोणत्याही पदार्थ किंवा मूलद्रव्याबद्दल ती लगेच काय करतो त्याचं कंपॅरिझन तुमच्या पिरियडिक टेबलशी करतो. ओके स्टुडंट, फर्स्ट क्वेश्चन, by referring to the modern periodic table find out the period to which the above elements belong. तुम्हाला मी सुरुवातीपासून सांगतो की तुम्हाला मॉडर्न पिरियडिक टेबल अगदी आता रेकॉग्नाइज किंवा आयडेंटिफाय किंवा मेमोराईज झालेला पाहिजे, तरच तुम्हाला क्वेश्चन सारखे सारखे तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवर याच्यामध्ये सुद्धा तशा स्वरूपामध्ये विचारले गेले. बॅकग्राऊंड आहे पाठीमागचा, जर जसा पिरियड पुढे जायला लागला तसा पाठीमागचा बॅकग्राऊंड तुमचा जर कच्चा असेल तर तुम्हाला काही सुद्धा ती प्रश्नाची उत्तरं चटकन कळणार. प्रश्नच पहिली गोष्ट समजली, त्यामुळे तुम्हाला रिव्हिजन देणं गरजेचं आहे कंटिन्यू. क्वेश्चन तोच सांगतो, बाय रेफरिंग टू द मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबलला हा रेफर करायचा आहे. फाइंड आउट द पिरियड टू विच द अबाव एलिमेंट बिलॉंग. मग तुम्हाला सांगितलं फर्स्ट 20 एलिमेंट्स इट्स व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट फॉर क्लास 10th, स्पेशली फॉर एक्झाम. म्हणजे आपल्याला एक्झामसाठी सुद्धा त्याच्यावर विचारले जाणार क्वेश्चन. मग जर हा पिरियड जर आपण काही एलिमेंट दिले गेले तर ते कोणत्या आवर्तनामध्ये मूलद्रव्य सापडतात आधुनिक आवर्तनात? हायड्रोजन, लिथियम. इट इज फर्स्ट पिरियड. हायड्रोजन नॉट लिथियम, हायड्रोजन हेलियम. ते ग्रुपनुसार झाले ते आपले हायड्रोजन, लिथियम, सोडियम. ओके स्टुडंट, मीन्स लिथियम, बेरिलियम मीन्स ऑक्सिजन, बोरॉन, कार्बन, बेरिलियम, लिथियम. हे काय केले गेले तर ह्यांचं जे प्लेसमेंट आहे मागे पुढे केले गेले त्याच्यावर क्वेश्चन विचारला गेला आहे. बट विच इज द पिरियड? दॅट इज सेकंड पिरियड. कोणता पिरियड आहे आपला? हा सेकंड. बिकॉज लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन टू प्लेस इन मॉडर्न पिरियडिक टेबल, दॅट इज सेकंड पिरियड. दुसऱ्या आवर्तनामध्ये आपल्याला यू कॅन इझिली सी in the modern periodic table. But second, another one question, arrange the above element in decreasing order of their atomic radii. आपल्याला रेडियाई की arrange the above element in decreasing order of their atomic radii. याच्यासाठी आपल्याला एक रिझन सुद्धा बोर्ड एक्झामला विचारलं जातं की इन अ पिरियड atomic size decreasing order in period. म्हणजे आपल्याला ह्या प्रश्नावर एक रिझन सुद्धा एक्झामला विचारलं गेलं. व्हेन वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड ॲटॉमिक रेडियाई डिक्रीजिंग, हाऊ डज दिस हॅपनिंग? लक्षात द्या, इथूनच लक्षात घ्यावं लागलं आपल्याला. आपण जर पाहिलं गेलं तर कोणत्याही आवर्तनामध्ये गेला तर ज्यावेळेस तुम्ही लेफ्ट कडून राईट कडे जाता, लेफ्ट टू राईट in period, atomic radii decreasing. How does this happen? Look at second period, जो आपण इथं दिला गेलेला आहे. काय दिसतंय त्याच्यामध्ये आपल्याला? हे आपल्याला जर पाहिले गेले तर यांची जी प्लेसमेंट आहे त्याच्यात विसंगती दिसते आपल्याला. लिथियम, परंतु आपण असं एक्झाम्पल लक्षात घेऊया. लिथियम, व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ लिथियम? दॅट इज थर्ड. तिसऱ्या आवर्तनामध्ये पाहिलं गेलं तर हाऊ मेनी शेल्स और हाऊ, आपण सुरुवातीला बघितलं की हाऊ टू डिसाइड ॲटॉमिक रेडियस, अणुची त्रिज्या कशी निश्चित करतो. आउटर मोस्ट, बाहेरच्या कक्ष, जितक्या बाहेरच्या कक्षा वाढल्या गेलेल्या असतील तितकी ती अणुची त्रिज्या वाढली गेली असेल का, असा एक प्रश्न पडायला पाहिजे. नाही, सगळ्यात म्हणजे चुकीचं ठरलं. म्हणजे तुमच्या मॅथमॅटिक्स असं जर पाहिलं गेलं तर त्रिज्या वाढायला लागली, बाहेरच्या कक्षेपर्यंत जायला लागला. आपण जितकी लांब वाढायला लागली तिथपर्यंत आकार साहजिकच वाढणार. हे तर सहज आपल्याला लक्षात येऊ शकतं, परंतु केमिस्ट्रीमध्ये हे तर चुकीचं ठरणार आहे. हाऊ डज दिस हॅपन? असं का घडलं हे बारकाईने बघावं लागेल. मग तुम्हाला लिथियमच्या बाबतीत उदाहरण सांगितलं की 3 ॲटॉमिक नंबर 3 मीन्स 2 1
इथं आपण बघितलं, किंवा हायड्रोजनच्या बाबतीत आपण स्पेशली इथं काय दाखवलेलं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. फक्त काय व्हायला गेले, हायड्रोजन हा वेगळ्या पहिल्या आवर्तनामधला असेल, फर्स्ट पिरियड मधला असेल, आणि सोडियम हा किती आवर्तनामध्ये असेल तुमच्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जर पाहिलं गेलं तर हायड्रोजन असेल, लिथियम असेल, परत पण सोडियम थर्ड पिरियडमध्ये असेल. तर पिरियड वेगवेगळे व्हायला लागले, पण एकाच आवर्तनातला चाललाय. ओके स्टुडंट, म्हणजे याच्यामध्ये जर आपण जर स्पेशली जर पाहिलं गेलं तर एक्झाम्पल त्या स्वरूपामध्ये लक्षात घ्यावं लागणार, एकाच आवर्तनामधलं घ्यावं लागणार आहे आपल्याला स्पेशली. ओके स्टुडंट, हे ॲटॉमिक साईज लक्षात आलं. परंतु when you go or we go from left to right in modern periodic table, atomic size or atomic radius decreasing order or decreases. How does this happen? मग त्याच्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल, लिथियम म्हणजे कोणत्या तरी एकाच पिरियड मधले वेगवेगळ्या गणामधले मूलद्रव्ये घ्यावं लागतील. लिथियम जर पाहिलं गेलं, आपण इथंच दाखवलं गेलं, हा काय झाला त्याचा केंद्रक झाला. फर्स्ट ऑर्डर किती, लिथियम which is the atomic number, hydrogen, helium, lithium 3. Atomic number 3 means first 2 and second 1. Center of atom, इथंच आपण डेफिनेशन आत्ताच रिटर्न सांगितलं. रिपीट, फॉर अन आयसोलेटेड ॲटम द डिस्टन्स बिटवीन दी न्यूक्लियस ऑफ ॲटम ॲट इट्स आउटरमोस्ट सेल, म्हणजे ही काय झाली इथपासून. देन अनदर वन एलिमेंट इन सेम पिरियड, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. आपण ऑक्सिजन, ओके स्टुडंट, ऑक्सिजन. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ ऑक्सिजन, ॲटम ऑफ ॲन एलिमेंट. मग आपल्याला रिमाइंड करावं लागेल, हायड्रोजन, हिलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. 5, 6, 7, 8 means 8. Nucleus in first orbit, 2 third orbit, second orbit. सेकंड ऑर्बिट मध्ये जर पाहिलं गेलं तर त्याच्यामध्ये अजून किती एलिमेंट, किंवा आपण त्याच्यामधले जर पाहिले गेले, फर्स्ट ऑर्बिटची लिमिटेशन किती, 2 ची. नेक्स्ट अनदर वन 1 2 3 4 मीन्स टोटली किती झाले, 2 4 6 7 8. ओके स्टुडंट, सेम सी मीन्स के और एल, के और एल सी, म्हणजे कक्षा तर काय होणार आहे, सेम राहणार आहेत. पाठीमागच्या पिरियडमध्ये सांगितले, ज्यावेळेस पिरियड बदलतो, आवर्तन बदलते, त्यावेळेस काय होणार आहे, कक्षा बदलणार आहे. आणि हा पिरियड किती चाललाय आपला, सेकंड. काळजीपूर्वक लक्ष द्या, समजणार नाही. हाऊ डज दिस हॅपनिंग, ॲटॉमिक रेडियस डिक्रीजिंग ऑर्डर इन सेम पिरियड, एकाच आवर्तनामध्ये. जसं पुढे जाऊया आपण, कारण पुढे जातो तसं काय होणार आहे, एक प्रकार विचार केला तर इलेक्ट्रॉनची संख्या काय करणार आहे, वाढली जाणार आहे. हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा. when we go from left to right in same period in the modern periodic table, number of electrons increased, म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या काय वाढणार आहे, म्हणजे ही जे प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स, म्हणजे इथं इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, इथं जर विचार केला गेला त्याच्या बाहेरच्या कक्षेमध्ये, म्हणजे सॉरी टोटल इलेक्ट्रॉन किती, ओनली 3 इन सेम पिरियड. लिथियम मध्ये सेकंड पिरियड मध्ये पाहिलं गेलं. आणि ऑक्सिजन मध्ये किती झाली टोटली, 8, म्हणजे 8 झाली. पण प्रोटॉनची संख्या हीच काय असणार आहे, इलेक्ट्रॉनची संख्या असणार. म्हणजे एक बारकाईने आपल्याला काळजीपूर्वक लक्षात घ्यावं लागेल. हाऊएव्हर द ॲडिशनल इलेक्ट्रॉन गेट टुगेदर, म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रॉन ऍड व्हायला लागले, ॲडेड टू द सेम आउटरमोस्ट, म्हणजे ही जी कक्षा आहे कोणती, जी एल ऑर्बिट आहे, के और एल ऑर्बिट मध्येच काय व्हायला लागले, तर इलेक्ट्रॉन ॲडेड व्हायला लागले, फिल्डअप व्हायला लागले, भरायला लागले. याच्यात किती आहे, तर तुमच्या टोटली 1 इलेक्ट्रॉन आहे. किती वेळा, शेवटच्या आउटरमोस्ट आहे. कारण डेफिनेशन काय सांगते, फॉर अन आयसोलेटेड ॲटम्स, कंटिन्यू हॅमरिंग करावं लागेल डेफिनेशन. तर मुद्दा लक्षात घ्या, फॉर अन आयसोलेटेड ॲटम द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट सेल. आउटरमोस्ट सेल सेकंड मध्ये, या सेकंड पिरियड मध्ये जर पाहिलं गेलं, लिथियम कोणत्या गणामध्ये, फर्स्ट ग्रुपमध्ये, हे बघा फर्स्ट ग्रुप. आणि ऑक्सिजनचं बघावं लागेल, हॅलोजन 70,
16 ग्रुप, 16 घन, सेम पिरियड कितव्या सेकंड. पहिल्या गणामध्ये किती होतं, 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम इट्स K cell, but then another oxygen atom, how many? There are 6 electron from the same cell, that is K cell. What will happen? याच्यावरून काय लक्षात येते किंवा काय घडेल याच्यावर? ड्यू टू द इन्क्रीज्ड न्यूक्लियर चार्ज, याच्यामुळे काय होणार आहे, न्यूक्लियर चार्ज अँड इलेक्ट्रॉन आर पुल्ड. म्हणजे प्रोटॉनची संख्या, हे प्रोटॉन कोणती पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज. आर दिस टू अनलाइक चार्ज पुल्ड अप. म्हणजे याला काय करणार, ते ओढलं जाणार. जितके इलेक्ट्रॉन वाढले जातील तेवढं काय करणार, ते त्याला खेचणार. हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे काय होणार आहे, साहजिकच त्याचा आकार काय होणार, कमी होणार. म्हणजे इलेक्ट्रॉन फील्ड जितके त्याच्यामध्ये भरले जाणार आहेत सेम पिरियड मध्ये, तेवढे त्याचा आकार काय होणार आहे, वाढणार आहे का, नाहीये, कमी होणार आहे, डिक्रीजिंग ऑर्डर. त्यामुळे मी सुरुवातीपासून सांगतो, when we go from left to right in modern periodic table, atomic radius not increasing order, it's decreasing order. Why? Because number of proton and number of electron pulled up, because its atomic number means charge, that is positively means proton, it is embedded in nucleus of atom, and electron from its outermost shell. And definition show that nucleus of atom, distance between nucleus of atom and its outermost shell. ओके स्टुडंट, म्हणजे अशा प्रकारे व्हेरीफाय होतो हा क्वेश्चन. शुअरली 2 मार्कला म्हणजे रूल बी येणार आहे आणि तुमचं रिझन सुद्धा विचारलं जाणार आहे. आलेले पाठीमागे एक्झामला सुद्धा की डावीकडून उजवीकडे जाताना आपल्याला जी अणूची त्रिज्या आहे ती आपल्याला फक्त तिथं ॲटॉमिक नंबर वाढला म्हणून वाढेल हे सगळ्यात चुकीचं गृहीतक ठरेल तुमच्या ब्रेनमध्ये. उलट काय व्हायला लागले, इलेक्ट्रॉन काय करणार, पूल केले जाणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, अणूचा आकार काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे पहिल्या गणाचा आकार ऑलरेडी काय असणार आहे, जसं की इथं लिथियम बघितला, ओनली 1 इलेक्ट्रॉन, एकच इलेक्ट्रॉन. म्हणजे ह्याची तुलना ऑक्सिजनची लिथियमशी जर केली गेली तर अणूचा आकार कोणाचा वाढला गेलेला असणार आहे, यस लिथियम, नॉट ऑक्सिजन. ऑक्सिजनचा असेल का, नसणार आहे. जरी काय असेल, इवन ॲटॉमिक नंबर ग्रेटर बाय कंपॅरिझन विथ लिथियम, लिथियमशी जरी तुलना केली गेली कुणाची, ऑक्सिजनशी, तरी सुद्धा काय होईल, ते एरर, चुकीचं ठरणार आहे. ओके स्टुडंट, पहिला क्वेश्चन आपला याच्यावरच विचारला. सॉरी, आपण कुठपर्यंत आलतो, अरेंज द अबव एलिमेंट्स इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ दिअर ॲटॉमिक रेडी आहे. मग आपल्याला अणूच्या त्याच्यामुळेच हा रिझन घेतला आपण, कोणत्या क्वेश्चन म्हणून, सेकंड. मग हे आपल्याला चटकन लक्षात आलं की सुरुवातीला आपल्याला काय करावं लागणार आहे, वाढलेला घ्यावा लागणार. डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये जर घ्यायचं म्हणलं तर लिथियम. इथं जर आपण पहिलं त्याची रेडियस दिलेली पिकोमीटरमध्ये, लिथियम is greater than beryllium, then beryllium is greater than lithium, beryllium, boron greater than carbon, lithium, beryllium, boron, carbon, nitrogen आहे का तिथं, oxygen. This is the decreasing order of these given above these element by with the help of the atomic readings means picometer. म्हणजे आपण अशा प्रकारे काय करतो, त्याची डिक्रीजिंग ऑर्डर करतो. सगळ्यात हायेस्ट घ्यावं लागेल आपल्याला, बिगेस्ट घ्यावं लागेल, आणि बिगेस्ट कडून कुणाकडे जावं लागेल, लोएस्ट कडे जावं. तसं क्वेश्चन दिला गेलेला असणार आहे. थर्ड वन क्वेश्चन, डज दिस अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ द सेकंड पिरियड ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. सॉरी, अरे हा तुमचा जो आता जो ट्रेंड जो बघितला आपण, हा क्वेश्चन जो पाहिला गेला, क्वेश्चनचा आन्सर जे पाहिलं गेलं, किती याचं जे सेकंड वनचा जे पाहिलं, डज दिस अरेंजमेंट ऑफ दिस एलिमेंट्स मॅच विथ दी सेकंड पिरियड इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. यस. काय होणार याचं, साहजिकच यस येणार. नो येईल का, नाही आहे, कारण हे पूर्ण सेम ॲज इट इज कशाला पेअर व्हायला लागले, मॉडर्न पिरियडिक टेबलमधल्या सेकंड पिरियड. नेक्स्ट अनदर वन, विच ऑफ द अबव एलिमेंट्स ऑफ बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट ॲटम. वरीलपैकी कोणता बिगेस्ट असेल, लिथियम.
is the biggest element, and then smallest oxygen atom of an element is the smallest radius from the above table. वरच्या जर तक्त्याशी जर तुलना केली गेली तर. नेक्स्ट अनदर क्वेश्चन, व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड ऑब्झर्व्ड इन द व्हेरिएशन ऑफ ॲटॉमिक रेडियस व्हाईल गोइंग फ्रॉम द लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड. मग असं सांगितलं काय क्वेश्चन आहे तो, कारण आन्सर आपण रिझन ड्यू रिझनच्या स्वरूपातच घेतलं की व्हेन वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इन पिरियड ॲटॉमिक रेडियस डिक्रीजिंग इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. या अणूची त्रिज्या काय होती, कमी कमी होत जाते. हे आपल्याला अणूच्या त्रिज्येबद्दल काय पाहायला मिळते, व्हेरिएशन पाहायला मिळते, वेगळेपणा पाहायला मिळते. ओके स्टुडंट, तर आजच्या पिरियडमध्ये आपण कशाविषयी डिटेल स्टडी केली गेली, ॲटॉमिक साईज विषयी. कशामुळे विषयी, ॲटॉमिक साईज, अणूचा आकार, हाऊ टू डिटरमाइन ॲटॉमिक साईज इन अ पिरियड. पुढच्या पिरियडमध्ये आपल्याला कशाविषयी बघायचंय, ग्रुपबद्दल, हाऊ टू डिटरमाइन ॲटॉमिक साईज विदिन अ ग्रुप. गणामध्ये कशा प्रकारे अणूची त्रिज्या निश्चित केली जाते किंवा कशा प्रकारे होती, ती अशाच प्रकारे इन्क्रीजिंग होती का डिक्रीजिंग, ह्याच्यावर ट्रू ऑर फॉल्स एक्झामला विचारले. म्हणजे गिव्ह रिझनसाठी क्वेश्चन तयार होतो, डेफिनेशनच्या फॉर्ममध्ये क्वेश्चन तयार झालेला आहे, तर ट्रू ऑर फॉल्समध्ये सुद्धा तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल ट्रू ऑर फॉल्समध्ये, व्हेन वी गो इन अ पिरियड ॲटॉमिक साईज इन्क्रीजिंग ऑर्डर. मग अणूची त्रिज्या इन्क्रीजिंग, कारण तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं जर ते डिटेल जर आपण जर अंडरस्टूड जर नाही केलं, अंडरस्टँडिंग जर नाही केली गेली, तर अणूच्या आकारावर तुम्ही कसं जाऊ शकता. अणूचा जो ॲटॉमिक साईज आहे ती कशावर निश्चित करताल तुम्ही, संख्येनुसार, प्रोटॉन इलेक्ट्रॉनच्या संख्या त्याच्यावर आहे. परंतु काय व्हायला आहे, आताच डिटेल्स सांगितले की ॲटॉमिक नंबर वाढला म्हणजे काय होणार नाही, अणूची त्रिज्या वाढलीच नाही, पण ते ऑलरेडी प्रोटॉन इलेक्ट्रॉनला फोल्ड अप करणार आहे. त्यामुळे जितका अणूचा आकार मोठा असेल तितका अणूची त्रिज्या काय करणार आहे, तिथं साहजिकच कमी केली जाणार आहे. मग इथं लिथियम जर विचार केला तर पहिल्याच गणामध्ये होता, पहिल्या गणामध्ये होता तर ऑलरेडी त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती होते, ओनली वन इलेक्ट्रॉन फ्रॉम इट्स आउटरमोस्ट शेल ॲज कम्पेअर टू ऑक्सिजन ॲटम ऑफ एन एलिमेंट. ऑक्सिजनमध्ये किती होते तर आताच आपण समोर दाखवले गेले की हाऊ मेनी इलेक्ट्रॉन प्रेझेंट म्हणजे outermost shell of oxygen atom of an element. There are 6 electrons. तरी सुद्धा तो काय ठरला गेला, ऑक्सिजन आकाराने आपण इथे दाखवलं गेलं, लहान ठरला. ओके स्टुडंट, आजच्या पिरियडमध्ये आपण इथे थांबूया. नेक्स्ट पिरियडमध्ये आपल्याला काय पाहायचंय, ग्रुप्स, व्हेरिएशन इन ग्रुप, गणामध्ये कशा प्रकारे वेगळेपणा पाहायला मिळतो, स्पेशली ॲटॉमिक साईज. ओके स्टुडंट, थांबूया आपण. थँक्यू.